Cancer Healer Center, a new beginning. प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा. कोरटकरचा दुबईमधील फोटो व्हायरल. चर्चेला उधाण, सूत्रांची माहिती. प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही. कोरटकर दुबईत असल्याच्या चर्चेनंतर संजय राऊतांचा आरोप. नागपूरवरून थेट दुबई गाठण्यासाठी कोरटकरनं दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचं दिसतं. गृह खात्यानं तात्काळ कोरटकरच्या मुसक्या ओढून भारतात आणावं, बिटकरींचं ट्विट. पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये अर्धा तास चर्चा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या आधी या दोघांमध्ये बैठक. दोन्ही पवारांमध्ये उत्तम चाललेलं असतं. यांना भेटण्यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूट, विद्या प्रतिष्ठान आहे. आम्ही शिंदेंच्या आसपासही जाणार नाहीत, संजय राऊतांचा टोला. हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि हे पहिल्यांदाच नागपुरात दाखल. फडणवीसांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आज बैठक. हिंसाचार प्रकरणाचा आढावा घेणार. दंगलखोर सुद्धा यांचेच आहेत. दंगलीला खतपाणी घालणारे लोक कॅबिनेटमध्ये. नागपूर राड्यावरून संजय राऊतांची खोचक टीका. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक. एमपीडीएचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खानला अटक. राडा प्रकरणातील आरोपींची संख्या आता 105 वर. निर्दोष असल्याचं म्हणत नागपूर दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या जामिनासाठी अर्ज. तर फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार. दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतनं गंभीर आरोप. माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस. बँकेच्या 347 कोटींच्या कर्ज वाटपात 182 कोटींची अनियमितता. दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, शोभा बच्छाव, राहुल ढिकले यांचाही यामध्ये समावेश. इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा. 70-30% हा फॉर्म्युला आता वापरला जाईल. भाषा आणि इतिहास विषयासंदर्भात तडजोड केली जाणार नाही. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार. राज्याचा एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव. तर सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळेंची टीका. सरकारनं निर्णयाचा फेरविचार करावा, सुप्रिया सुळेंची मागणी. राज्यात 1500 डॉक्टरांची भरती होणार. एप्रिलपासून प्रक्रिया राबवणार. लवकरच जाहिरात प्रसिद्ध करणार, मंत्री आंबेडकरांची माहिती. दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या शासकीय निवासस्थानी आग लागल्यानंतर 15 कोटींचे घबाड सापडले. सुप्रीम कोर्टाकडून अहवाल चौकशीचे आदेश. नाशिकमध्ये मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला. वादानंतर अंगावर चक्क पेट्रोल ओतून हॅपी ओली म्हणत पेटवून दिलं. घटनेत स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत हे 60% भाजले. जे रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी 15 दिवसांचं तर एमआरआय करण्यासाठी 1 महिन्यांचं वेटिंग. दरम्यान आमदार अमीन पटेल यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसे आक्रमक. गजानन काळेंच्या नेतृत्वात सिडको प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण करण्याचा इशारा. नवी मुंबईतील पॉलिमर कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग. लाखोंचा माल जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक असेल. महाराष्ट्रात पुढील 48 तासात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा. वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियामध्ये अतिमुसळधार, तर अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोलीत मुसळधार पावसाचा अंदाज. ब्रिटनमधील हिथ्रो विमानतळाजवळील लागलेल्या आगीमुळे लाखो प्रवाशांना फटका. आगीच्या घटनेमुळे हिथ्रो विमानतळ शुक्रवारी दिवसभर बंद राहणार. आजपासून आयपीएलचा थरार रंगणार. पहिल्याच सामन्यामध्ये गतविजेता कोलकाताचा संघ बंगळुरूशी भिडणार. कोलकाताचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे, तर रजत पाटीदार आरसीबीची धुरा सांभाळणार. कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.